व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आमच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त असं आलूच्या पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत. आलूचे पराठे म्हणलं की लहान्यांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातात. आलूचे पराठे पाहिले की आपल्यालाही लहान झाल्यासारखं वाटतं आणि मुलांनाही खूप आवडतात. चला तर मग झटपट असं सुरुवात करूया आपल्या आलूच्या पराठ्याच्या रेसिपीला. आलू म्हणजे बटाटा आपल्याला सगळ्याच माहिती आहे. तर इथे मी 4 बटाटे कढईमध्ये उकडायला टाकलेले आहेत. बटाटे उकडून होऊस तर टाईम जातो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बटाटे उकडून होऊस तर मी इथे कणिक मळून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे 2 कांदे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत. 4 हिरव्या मिरच्या मी छान अशा बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आणि लसूणाची कुडी जी आहे ती सोलून घेतलेली आहे. आणि अद्रक घेतलेला आहे आणि लसूण आणि अद्रक सोबत कट करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. ती आपल्याला छानपैकी अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. आणि जे बटाटा आहे ते आपलं छान असं उकडून झालेलं आहे, कारण की एवढं सगळं होऊस तर आपला अर्धा तास तरी सहज जातो. तर इथे मी जे उकडून घेतलेला बटाटा आहे ते सोलून घेतलेला आहे. आता बटाटा सोलून घेतल्यानंतर आपल्याला ते छान असं कुस्करून घ्यायचं आहे. पराठे करायचे म्हणलं की आपल्याला ते पूर्णासारखे भरावे लागते, त्यामुळे ते थोडे बारीक करून घ्यायचे. आता मी इथे कढई गरम करायला मांडलेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे घातलेले आहे. ते तडतड वाजल्यानंतर मी त्यामध्ये जे बारीक केलेलं लसूण आणि अद्रक आहे ते टाकत आहे. त्यानंतर जो बारीक बारीक आपण कट करून घेतलेला कांदा होता तो आपल्याला टाकायचा आहे. आणि लालसर होऊस्तोवर आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. आता थोडा लालसर झाल्यानंतर कांदा आपल्याला त्यामध्ये जी बारीक बारीक कट केलेली मिरची होती ती टाकायची आहे आणि ती छान अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी कोथिंबीर घेतली होती बारीक बारीक कट करून ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि ती पण खूप छान अशा पद्धतीने आपल्याला ती परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे आणि ती छान असं सगळं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हिरवी मिरची टाकल्यामुळे आपल्याला इथे अर्धा चमचा मटण मसाला टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही आहे. आणि अर्धा चमचा घरगुती जो मसाला आहे, तुम्ही जो घरगुती बनवता तो मसाला आपल्याला टाकायचा आहे. आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, ज्याने आपली बटाट्याला एक छान अशा प्रकारे चव येते. सगळं छान असं परतून घेतल्यानंतर जो आपण बारीक बारीक कुस्करून घेतलेला बटाटा होता, कट करून घेतलेला बटाटा होता, तो आता आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. आता जो कट करून घेतलेला बटाटा टाकल्यानंतर आपल्याला तो छान असा सगळा परतून मिक्स करून घ्यायचा आहे. आपला बटाटा कुठेही पांढरा राहता कामा नये, आपल्याला पूर्णपणे छान असा सगळा परतून घ्यायचा आहे. परतून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला 10 मिनिटे झाकण ठेवायचं आहे. आपला बटाटा हा आधीच शिजलेला आहे, पण आपली एक सगळं चव उतरण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, म्हणजे आपला बटाटा हा छान वाफाळून शिजून निघतो. आणि त्याला थोडं गार करायचं आहे. त्यानंतर आपली कणिक पण तोवर भिजून निघते आणि आपले जे पराठे आहेत ते छान असे मऊ कुरकुरीत होतात. त्यानंतर आपण जी कणिक मळून घेतलेली होती ती घ्यायची आहे आणि त्याचा छान असा गोल गोल गोळा करायचा आहे. त्यानंतर जे आपलं बटाटा आहे गार कराय म्हणलेलं ते घ्यायचं आहे आणि आपण पुरणपोळीमध्ये जसं पुरण भरतो तसं आपल्याला हा बटाटा भरायचा आहे. बटाट्यामध्ये आपल्याला गाठी ठेवायच्या नाही, ते एकदम हाताने बारीक करून घ्यायचं आहे. आणि ते पुरणपोळीसारखं पुरण भरल्यासारखं भरून आपल्याला ते छान असं लाटून घ्यायचं आहे.
असं छान असं लाटून झाल्यानंतर ना आपल्याला ते तव्यावर टाकायचे आहे आणि दोन्ही साईडनं तूप किंवा तेल लावून छान अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकताय मी खूप सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला आलूचे पराठे कसे करायचे हे सांगितलेलं आहे. तुम्ही झटपट अशी मुलांसाठी आलूचे पराठे करू शकताय. लहानच नाही तर मोठे पण आवडीनं खातात. त्यामुळे तुम्ही कधी पण अशी साधी सोपी रेसिपी बनवू शकताय. मी खूप सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे. कुठलं जास्तीचं सामान हे वापरलेलं नाही. एकदम घरगुती साध्यासुध्या पद्धतीने जसं आम्ही बनवतो खातो तसं त्या पद्धतीने मी तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे. जर व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगू शकता.